नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीज किचन डायरीजमध्ये। तर खारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 4 वाटीनी म्हणजे या वाटीनी 4 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी तेल घेतलेला आहे। तुम्ही तूप पण घेऊ शकता। त्यानंतर इथे जिरं घेतले आहे, मीठ आणि ओवा। तुम्हाला जर काळे मिरे टाकायची असेल तर ती कुटून टाकायची। तर आणि कलौंजी मिळाली तर ती पण तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर आपण आता हे करायला घेऊ। मी पहिले त्याचं मोहन तयार करून घेते, म्हणजे तेल गरम करून घेते। मी तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया। त्यानंतर ओवा छान क्रश करून घ्यायचा। जिरं असे दाताखाली आले म्हणजे छान लागतात, तर अख्खेच टाकले आहे। ओवा टाकून घेतला आणि मीठ, तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता आपापल्या चवीनुसार, पण एवढं मीठ याला लागेलच। इथे मी छोट्या स्पूननी 1.5 ते 1.25 घेतलेला आहे मीठ। आणि आता आपण याच्यामध्ये मोहन टाकून घेऊया। मग तेलाचं, तुपाचं पण टाकू शकता तुम्ही। मी या ठिकाणी तेल वापरलेलं आहे। तर या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये छान आपण ॲड करून घ्यायचं। गरम आहे तर आपण याच्यामध्ये थोडा पहिले मैदा असा टाकून ठेवून देऊया वर। आता चमच्याने करायचं। याच्यामध्ये ऍड होऊन जाते। जे तेल राहिलं होतं ते पण पूर्ण टाकून घेते याच्यामध्ये। हे सगळं त्याच्यामध्ये आता ऍड झालेलं होतं। आपण ओवा, जिरं आणि मीठ टाकलेलं होतं। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे घट्टसर असं भिजून घ्यायचं, एकदम सैलसर नाही। आणि थोडं थोडं पाणी टाकत जायचं, एका दमाने पाणी नाही टाकायचं, जशी आपण कणिक मळतो तसं। तर या ठिकाणी आपला गोळा आता तयार झाला आहे। हा पण आपण 15 मिनिटाकरिता रेस्ट करता ठेवून देऊया। तर 15 मिनिटं झालेला आपला गोळा छान आता नरम झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल। आपण आता याच्यातला एक गोळा तोडून घेऊ आणि तो लाटण्याकरता घेऊ, मग आपण त्याची शंकरपाळी पाडू। आता आपण आपले खारी शंकरपाळ्याचा गोळा तयार करून घेतला आहे, ते लाटून घेऊया आणि त्याची शंकरपाळी पाडून घेऊया। जास्त जाडी नाही लाटायची, ही गोड शंकरपाळ्यासारखी पातळी थोडी पातळसर लाटायची। आपली पाती लाटून झालेली आहे, लांब लांबच पाडून घेऊया छान। पटापट होते, थोडे मोठे मोठे आकाराचे करते, छान वाटतं। आता आपण हे एका पेपरवर काढून घेऊया। मी पूर्ण असे तयार करून घेते। तर या ठिकाणी तेल तापायला ठेवलं होतं, आता तापलेलं आहे। आपण याच्यामध्ये आपली खारी शंकरपाळी टाकून घेऊया।
पण साईडनी छान मीडियम फ्लेमवर, एकदम बारीकही नाही करायचा, थोडा मीडियम ठेवायचा फ्लेम आणि त्याच्यावर शंकरपाळी तळायची। आता हे तळून घेते। आता हे दोन्ही साईडनी छान आलटून पालटून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी त्याला होऊ द्यायचं छान मीडियम याच्यावर। छान दोन्हीकडून आलटून पालटून घेतले आणि छान आता हे झालेले आपले। आपण हे बाहेर काढून घेऊया तेलाच्या आणि संपूर्ण मग मी ते तळून घेते। तर या ठिकाणी आपले खारी शंकरपाळे तयार आहे। पाहू शकाल तुम्ही किती छान झाले आहे, छान क्रिस्पीनेसी आले आहे, पटकन तुटतो पण आहे आणि जास्त तेल वगैरे पण नाही पिले। जर माझ्यानुसार तुम्ही योग्य प्रमाण घेतलं तर शंकरपाळे नक्की ट्राय करून पहा। मी जसं प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात घ्या, नक्की छान होते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीज किचन डायरीजला।